तर नमस्कार मित्रांनो, तर आज स्वागत आहे तुमचं माझ्या गावाकडच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला शेतात जायचं आहे। व्लॉग मकर संक्रांतीचा दुसरा दिवस। तर हे बघा, कुंड आहे आणि कुंड बघा किती घाण आहे त्याच्यात। आणि हा आमच्या शेतातला मका। आता आपण चिंचेच्या झाडाजवळ पोहोचणार आहोत, तर तुम्ही व्लॉग पूर्ण बघा। तर फायनली तिथे आपण पोहोचलो आहोत। तर बघा कशा खट्ट्या मिठ्या चिंचा आहेत, तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मध्ये सांगा। तर आता आपण फायनली आपल्या शेतात आलो आहोत। तर हे बघा आमच्या शेतातले देव, तुम्ही बघू शकता इथे। तर त्या देवांना मी आता निवेद देतोय। तर फायनली आपल्या देवांना आपण आता निवेद देऊन आता विहिरीला पण निवेद द्यायला जातोय, विहिरीजवळ। तर बघा मग आपली खानदेशकडची विहीर, तर तिथे निवेद दिला आता। पाय बी पडला, नमस्कार केला विहिरीला। तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, आता पुढे बघा कसं आहे। तर हे बघा, आता पपई बघा, तुम्हाला पपई कशी वाटली ते बघा। आपल्या शेतातली खास पपई आहे। आणि आता आपण आपल्या गायींजवळ जात आहे। तर आता आपण गायींजवळ आलोय, गायींना पण आपण पोळी खाऊन देऊ। गायींची पोळी खाऊन झाली आहे। तर आता जी ते मोटर चालू केली आणि आता पाणी येत आहे इथे। आता मी त्यांना पाणी पाजत आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये। आता ते पाणी पित आहे। तर त्यांचं फायनली पाणी पिऊन झाल्यावर मी तिथे जी घाण आहे ती क्लीन करतोय आता। तिथे फेकली मी ती घाण आता बघा किती क्लीन झालंय, दिसतंय ना सर्व क्लीन। आता सर्व जागा स्वच्छ झाली आता। तर आता मला चारा घ्यायला जायचं आहे त्यांना, गायींना। हे झाल्यावर मी आलो आता चारा घ्यायला इथे। इथून चाऱ्याचं वजन उचललं आणि सीधा गायींजवळ चाललो आता। तर गायींजवळ पोचल्यावर मी आता त्यांना चारा टाकला। तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या गावाकडचा व्लॉग आवडला असेल असं मला वाटत आहे। तर आपला आता इथे ब्लॉग पूर्ण संपला आहे, पूर्ण भी झाला आहे आणि संपला पण आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझा गावाकडचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि असेच व्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढल्या व्लॉग मध्ये।